नमस्कार मंडळी. आज आपण मैदा, पिझ्झा बेस, ओव्हन आणि इस्ट न वापरता एकदम हेल्दी असा घरच्या घरी सोप्या पद्धतीने पिझ्झा बनवला आहे आणि फक्त 10 मिनिटे लागतात बनवायला. मुलं बाहेरचा पिझ्झा सतत मागत असतील तर बाहेरचा न आणता या पद्धतीने घरी हेल्दी असा नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. शिवाय तुम्ही कधी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. खूप हेल्दी आहे. याच्यात ईस्टसुद्धा वापरले नाही किंवा मैदासुद्धा नाही, त्यामुळे खूप हेल्दी असा पिझ्झा आहे. व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी इथे 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे मोठा रवा असेल तर मिक्सरला एकदा फिरवून घेऊ शकता. नंतर अर्धी वाटी दही वापरला आहे आणि पाव वाटी इथे बेसन पीठ वापरायचं आहे. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात अर्धी वाटी मी पाणी घातलं आहे. पाणी घालून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर जास्त पातळ करायचं नाही, घट्टच ठेवायचं आहे. 5 मिनिटे असंच हे साईडला ठेवून देऊया. तर बघू शकता एकदम घट्ट असं हे मी बॅटर ठेवलं आहे. पाणी जास्त वापरू नका. 5 मिनिटं हे साईडला ठेवून देऊया. नंतर 5 मिनिटानंतर इथे एकदा हे छान मिक्स करून घेतलं आहे. नंतर इथे मी सिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, ते याच्यामध्ये घातलं आहे. किंवा तुम्ही दुसऱ्या गाजर वगैरे दुसऱ्यासुद्धा भाज्या वापरू शकता. थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे. मीठ घालून एकदा मिक्स करून घेतलं. नंतर इथे थोडंसंच मी पाणी घातलं आहे, खूपच जास्त घट्ट वाटत आहे म्हणून. जर बॅटर खूप पातळ झाले तर पिझ्झा बेस आपला व्यवस्थित होणार नाही, त्यामुळे थोडंसं घट्टच हे ठेवायचं आहे. आणि चिमूटभर इथे मी खाण्याचा सोडा घालत आहे. खाण्याचा सोडा घालून एकदा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. तव्यावरती हे बॅटर घालून आपल्याला पिझ्झा बेस बनवून घ्यायचा आहे. तर तवा गरम झाला आहे. नंतर त्याच्यावर मी बटर घातलं आहे. तुम्ही तेल तूपसुद्धा वापरू शकता. आणि मी आज छोटे छोटे मिनी पिझ्झा बनवत आहे, त्यामुळे छोटे छोटेच बनवणार आहे. तर या पद्धतीने मी मिश्रण तव्यावरती घातलं आहे आणि झाकण ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. नंतर पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण पिझ्झासाठी बेस बनवून घेतला आहे. बघू शकता दोन्ही साईडनी छान भाजलं गेलं आहे. हे काढून घेते आणि असेच मी आणखी पिझ्झा बेस बनवून घेते. तर तव्यावरती मी आणखी बटर घालत आहे. तर अशा पद्धतीने मुलांना तुम्ही घरच्या घरी रव्याचा बेस बनवून पिझ्झा नक्की बनवून पहा. खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो आणि मुलांना ओळखायलासुद्धा येणार नाही की हा रव्याचा बनवला आहे. तर मी सर्व पिझ्झा बेस तव्यावरती काढून घेतले आहेत. नंतर याच्यावर पिझ्झा सॉस लावून घेतला आहे. नंतर चीज घातलं आहे. चीज सर्व पिझ्झावरती घालून घ्यायचं आहे. नंतर इथे मी काही भाज्या कट करून घेतल्या आहेत. याच्यामध्ये सिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि स्वीट कॉर्न घेतला आहे. तुमच्याकडे पनीर असेल तर पनीरसुद्धा वापरू शकता. सध्या माझ्याकडे पनीर नव्हतं म्हणून मी या भाज्या घेतल्या आहेत. तर सर्व भाज्या चीजवरती स्प्रेड करून घेतल्या आहेत. नंतर थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घातलं आहे. जर मुलं तिखट खात नसतील तर चिली फ्लेक्स स्किप करू शकता. नंतर झाकण ठेवून 5 मिनिटे आपल्याला हा छान वाफवून घ्यायचा आहे. बघू शकता चीज व्यवस्थित मेल्ट झाला आहे. आपण पिझ्झा काढून घेऊया. तर किती भारी दिसत आहे पाहू शकता. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढा मस्त झाला आहे. तर इथे आपला पिझ्झा बनवून तयार झाला आहे. तर बघू शकता. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी एकदम पौष्टिक असा पिझ्झा
मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.